या सर्व विषयामध्ये गेल्याच आठवड्यामध्ये मी स्वतः संयुक्त बैठक घेतली। हे खरं आहे, जेवढ्या व्हेइकल्स कचरा उचलण्याच्या आवश्यक आहे त्या व्हेइकलची कमतरता आहे। ज्या पद्धतीने मनुष्यबळ कचरा उचलण्याच्या बाबतीमध्ये नियुक्त केलं पाहिजे त्याच्या भरतीमधल्या प्रक्रिया चालू आहेत पण पूर्ण झालेल्या नाहीत। हेही त्या ठिकाणी खरंच आहे की कंत्राटदार करतोय ती कामं या विषयामध्ये अजून पारदर्शकता येणं आवश्यक आहे। मला आयुक्तांनी आश्वासन दिलं आहे की ड्रायव्हर आणि मनुष्यबळाचं टेंडर फायनल झालेलं आहे। त्यामुळे प्राप्त परिस्थितीमध्ये कचरा मुक्त मुंबई करण्यामध्ये गेल्या 25 वर्षातलं सरकार सपशेल अनप्लॅन्ड अनियोजित झाल्यामुळे आजची स्थिती आहे। आता या विषयाचा पाठपुरावा भारतीय जनता पार्टी आणि सरकार म्हणून आम्ही करतो आहोत। कोट्यवधी रुपयाचा घोटाळा सुद्धा याच्यामध्ये झाल्याचं लोकशाहीने उघड केलेला आहे।